नमस्कार मंडळी, मी समीर कुंभार गजाल कोकणातली या चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आमच्या गणेश चित्रशाळेमधनं स्वागत आहे मंडळी. काल एक दगडूशेठ गणपती बनवताना व्हिडिओ बनवलेला, म्हणजे साच्यातलाच गणपती, तर तो जोडताना वगैरे पूर्ण केला ना, तो एक व्हिडिओ बनवला. डायरेक्ट व्हिडिओ बनवला, स्टार्टिंगला वेलकम व्हिडिओ बनवला नव्हता किंवा एंडिंगचा व्हिडिओ बनवला नव्हता. तो पूर्ण व्हिडिओ यापुढे तुम्हाला बघायला मिळणारच. आत्ता या बाप्पाची मूर्ती जोडायला घेतली आहे आणि बनवायला घेतली आहे. सध्या रात्रीचं लेटपर्यंतसुद्धा काम करावं लागतं, कारण दिवस कमी राहिलेत. बघू आता 4 दिवसात पेंटिंगचं कामसुद्धा चालू करणार. मागचा जो व्हिडिओ केला होता त्यावेळी मोठे गणपती बनवले नव्हते, म्हणजे 3.5-4 फुटाचे. तर थोडक्यात मी ते गणपती दाखवतो. आता मी आहे वरच्या बाजूच्या शेडमध्ये, म्हणजे वरच्या बाजूच्या घराच्या समोर जे अंगण आहे तिथे काही जे रेडी झालेल्या मूर्त्या होत्या ना, त्या साईडला लावून ठेवल्या आहेत आणि बाकीचं ह्या साईडला ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो. कुठल्या मूर्त्या किती फुटाच्या आहेत त्या मोठ्या. त्यानंतर जी दगडूशेठ बाप्पाची मूर्ती जोडायला घेतली, पूर्ण केली, ती बघा. आवडली तर कमेंट करून नक्की का. मित्रांनो, मागचा व्हिडिओ तुम्ही जर बघितला असेल तर ही जी मूर्ती आहे ना, ती आम्ही साच्यामधनं काढून ठेवलेली. म्हणजे 5-6 काहीतरी मूर्त्या होत्या, त्या साच्यामधनं काढल्या. ती आता पूर्ण रेडी झाली आहे, फिनिशिंग वगैरे ओके, कलर कामासाठी रेडी करून ठेवली. अजून एक मूर्ती काढून ठेवलेली, ती म्हणजे ही. तर ह्या सगळ्या मूर्त्या आहेत ना, त्या कलरसाठी आम्ही रेडी करून ठेवल्या आहेत. ह्या साईडच्या पूर्ण मूर्त्या कलरसाठी रेडी आहेत. आणि त्यानंतर आम्ही ह्या बघा, ह्या 3.5 फुटाच्या मोठ्या मूर्त्या, 3.5-4 फुटाच्या मूर्त्या आहेत, त्या बनवल्यात अशा साईडनं. त्यांचं अजून फिनिशिंग वगैरे बाकी आहे. ह्या साईडला ही बघा मूर्ती. ह्या साईडला छोट्या मूर्त्या आहेत फिनिशिंगच्या. त्यानंतर ही 2 दिवसापूर्वी बनवलेल्या मूर्ती आहेत. आणि ही मूर्ती जी बघताय ना तुम्ही, ही पूर्ण हाताने बनवलेली मूर्ती आहे. आमचा भाऊ ओमकार त्याने बनवली आहे, फिनिशिंग करून ओके ठेवली आहे. त्यानंतर ही एक 5 फुटी मूर्ती आहे, ती पण तयार आहे कलरसाठी फिनिशिंग करून. ह्या साईडला 3 मूर्त्या आहेत, त्या 4.5 फुटाच्या मोठ्या मूर्त्या, त्या पण पूर्ण रेडी करून ठेवल्यात. बाकी बघू आता 2-4 दिवसात कलर काम आम्ही सुरुवात करणार. ही एक मूर्ती बघा, सुंदरपैकी मुकुटावर असे 5 फणाचे शेष. आता थोडं वरच्या साईडला जाऊया. तिकडे काही मूर्त्या पूर्ण तयार केलेल्या, म्हणजे टोटल फायनल फिनिशिंग दिलेल्या. आणि बाकी काही छोट्या मूर्त्या त्या काढून ठेवल्या. तर मागच्या व्हिडिओत तुम्ही बघितलं ना, तर लालबागच्या 2च मूर्त्या होत्या. त्यानंतर नागपंचमीच्या दिवशी आमच्याकडे सगळे जे पाट असतात ते येतात, त्यानंतर ऑर्डर देतात. त्यामुळे 5 मूर्त्या अजून काढल्या आम्ही लालबागच्या. इकडे आहे ही राधाकृष्ण आणि हा पूजेचा गणपती. ही एक मूर्ती आहे जी मगाशी आम्ही साच्यामधनं काढून ठेवली आहे. बाकी मगाशी मी ह्या अंगणात काम करत होतो, म्हणजे ज्या काही मूर्ती तयार झालेल्या आहेत पेंटिंगसाठी, ते एक साईडला लावून ठेवल्या आहेत. आणि हे जे ग्रीन कापड लावलं आहे ना, ते छोट्या मूर्ती आहेत, त्या जोडायच्या आहेत अजून, म्हणजे त्यांना पूर्ण करायचे आहेत. आणि मगाशी मी जे काम करत होतो ना आपण गणपती बाप्पाजवळ, ही मूर्ती आहे, तिची जरा काम थोडं बाकी आहे. तर ह्यापुढे आता दगडूशेठ बाप्पाची मूर्ती कशा प्रकारे जोडतोय ना, तो व्हिडिओ पुढे आता बघा तुम्ही.
बाप्पाची मूर्ती कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. आणि मंडळी, मागच्या आठवड्यात एक व्हिडिओ टाकलेला, तर 8 ते 9 दिवसात त्या व्हिडिओला 2000च्या पुढे व्ह्यूज आले. गेल्या वर्षी यूट्यूबला व्हिडिओ टाकायला सुरुवात केली होती. एवढे व्ह्यूज आठवड्यामध्ये कुठल्याच व्हिडिओला भेटले नव्हते. तर गेल्या वर्षी एक गणपती बाप्पांचा एक व्हिडिओ टाकलेला 1 मिनिटाचा, त्याला आतापर्यंत साधारण 13,000 व्ह्यूज. त्यानंतरचा कुठलाच व्हिडिओ 1,000 व्ह्यूजच्या पुढे गेलाच नव्हता. तर हल्ली एक व्हिडिओ टाकलेला मागच्या आठवड्यात, त्याला जवळजवळ 8 ते 9 दिवसात बऱ्यापैकी व्ह्यूज गेली. ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. आपला चॅनल खूप मोठा चॅनल नाही आहे, सुरुवात आहे ना फक्त शून्यातनं. तर प्रयत्न करत राहणार आहे. बाकी तुम्हा सगळ्यांची आशीर्वाद, देवाचे आशीर्वाद, हळूहळू होईल मोठा. असं म्हटलं आहे की प्रयत्नार्थी परमेश्वर, प्रयत्न करतच राहायचं. देव कधी ना कधी यशस्वी करणारच त्या गोष्टीमध्ये. दगडूशेठ बाप्पाची मूर्ती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, जेणेकरून माझे नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वतः राहा.